प्रेम लग्नानंतरचे भाग 15वा. ती अजूनही तिथेच उभी पाहून पुन्हा त्याने हॉर्न वाजवला. तशी भानावर येत ती त्या बाईकजवळ जात पाठीमागे बाईकवर बसली. त्याच्या खांद्यावर हात ठेवू का नको करत ती त्याला न पकडताच बसली. निघायचं का? सागरने विचारले. बघ, मुहूर्त काढायचा असेल तर. तिच्या या बोलण्यावर त्याने जोरात बाईक चालू केली. असा अचानक झाल्याने पडण्याच्या भीतीने तिचे हात आपोआपच त्याच्या खांद्यावर गेले. तू बाईक नीट चालवणार आहेस का? काय म्हणालीस? मला काही ऐकू येत नाहीये, तो मुद्दामच हसत म्हणाला. ते 15 मिनिटांनी वेण्णा लेकला पोहोचले. तिथे बाईक पार्क करून ते पहिल्यांदा जिथे बोटिंग क्लब होता तिथे आले. तिथेच वरच्या बाजूला हॉर्स रायडिंग होतं. विरुद्ध दिशेला खूप साऱ्या गेम्स खेळायला आणि खाण्याचे स्टॉल होते. आता बोटिंग करायची म्हणून तो इन्क्वायरी करायला गेला होता तर तिने मोबाईल काढला आणि पाठीमागे पाण्यात असणाऱ्या बोटींसोबत सेल्फी घेऊ लागली. 2-3च फोटो काढले असतील तर अचानकपणे येऊन सागरने तिच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फीसाठी पोज दिली. एक नजर त्याच्याकडे पाहत तिने त्याच्यासोबत आणखी काही सेल्फीज घेतल्या. अरेच्छा, माझ्या मोबाईलवर तर राहिलेच की सेल्फीज, असे म्हणत स्वतःचा मोबाईल काढून तिच्याजवळ उभा राहून 2-3 सेल्फीज घेतल्या. चल ना, बोटिंग करूयात, तो तिला म्हणाला. ती म्हणते तोपर्यंत हात पकडून तिला जिथे वेटिंग चालू होतं तिथे घेऊन आला. ती तिच्या या वागण्यावर काहीच रिॲक्ट होत नव्हती, पण मनातून त्याच्याबद्दल काहीतरी वाटत होतं. त्याने पॅडलिंग बोट चूज केली होती. त्याचा बोटिंगचा नंबर येताच तो आधी त्यात बसला आणि नंतर तिला आतमध्ये घेण्यासाठी हात देऊन तिलाही आत घेतले. त्याचा सहवास तिलाही भारी वाटत होतं. ती हे सगळं एन्जॉय करत होती. बोटीतही दोघांनी काही फोटो काढले. एक राऊंड मारला. अर्ध्या तासासाठी ती बोट मिळाली होती. वाव, कसलं भारी वाटते हे, आय लाईक इट, ती बोलली. ती इतका छान एन्जॉय करते, इतकी खुशी आहे त्याच्यासोबत, हे पाहून त्यालाही छान वाटत होते. तू याआधी कधी आली होती का इथे? नाही, आम्ही आलो होतो एकदा कॉलेजला असताना. खूप मज्जा आली होती. ओके. कॉलेजचे नाव चुकून निघाले आणि तिने नजर चुकवली हे त्याच्या लक्षात आलं. मी का बोललो हे? पण भारी आहे ना हे ठिकाण. आय जस्ट लव्ह दिस प्लेस, सागर विषय बोलत होता. पण आय डोंट थिंक आता मी पॅडलिंग करू शकेल. इट्स ओके, मी आहे ना. मी कशाला आहे मग? तो हसला आणि ती सुद्धा. दोघे चांगले फ्रेंड्स बनू लागले होते. गप्पामध्ये अर्धा तास कसा संपला कळालाही नाही. साईडलाच हॉर्स रायडिंग होतं. तो तिला घेऊन तिकडे गेला. हॉर्स रायडिंग करणार आहेस का तू? नाही, तू कर, तुला हवं तर. ओके, बर, फोटो तर काढशील माझे? या शुअर, वाय नॉट, तिने असे म्हणताच त्याने स्वतःचा फोन तिच्याकडे दिला. तो घोड्यावर चढला, पण मोबाईल तर लॉक होता. अरे मोबाईल लॉक तर काढून दे, तिने त्याच्याकडून लॉक काढून घेतले. पाहते तर स्क्रीनवर मगाशी दोघांचा काढलेला फोटो तिला दिसला. नकळतच ती स्माईल करू लागली. तेवढ्यात त्याचा आवाज येऊ लागला. अगं, काढते आहेस ना तू फोटो? हो, भानावर येत तिने कॅमेरा ओपन करून त्याचे फोटो काढले. त्यानंतर ज्या साईडला बाईक लावलेली तिथे ते आले तर तिथे खूप साऱ्या गेम्स होत्या. तो तिला तिकडेही ओढतच घेऊन गेला. पाहायला की काय काय आहे ते. हा गेम भारी आहे मी पण खेळणार, सायली म्हणाली. नक्की नेम आहे ना तुझा? सागर तिची गंमत करू लागला. म्हणजे असं का विचारलं? त्या दिवशी पाहिले ना, तू नाही का दगड मारला मला?
तो त्या कारला लागला आणि तिचा सेफ्टी अलार्म वाजत होता. बापरे, कसला डेंजर नेम. तो हसत होता की त्याला पुढे बोलताही येईना. गपरे, याच्या अजूनही लक्षात आहे ते. कसा आहे हा? तिला पण हा हसू आलंच. आणा हो काका ती बंदूक. थांब, तुलाच मारते. खोडी नाही काढायची. हे ठरलं ना आपलं. तू काढली तर चालते का? ती म्हणत होती. तो अजूनही हसत होता. ती तो गेम खेळली, पण मोजून 1-2च फुगे फुटले. तसं त्याला हसू येऊ लागलं. तू हसतो का आहेस? तू सोबत आहेस म्हणूनच असं झालं. अरे, माझा काय संबंध? अवघड आहे. बरं, निघायचं का आता? मला पण भूक लागली आहे. ती डोळे बारीक करत म्हणाली. ओके चल. ती बाईकवर बसून पुन्हा त्यांच्या रिसॉर्टमध्ये आले. तेव्हा 12:30 होत आले होते. जेवण वगैरे करेपर्यंत दुपारचे 1:30 वाजले. थोडा वेळ आराम करावा या हेतूने ते पुन्हा त्यांच्या रूममध्ये आलेले. दोघेही बेडवर बसलेले, पण दोघांनाही आता काय बोलावं हेच सुचत नव्हते. म्हणून सागरने समोर असलेला टी व्ही चालू केला. मूवी कुठला लागला का हे पाहावं म्हणून त्यांचे चॅनल बदलणं चालू केलं. तर पहिल्या चॅनलवर मूवीमध्ये रोमांस चालू. त्याने पटकन चॅनल बदलले. ते दुसरी मूवी फारच जुन्या काळातील गाणी लावावी म्हणून गाण्यांचे चॅनल लावले. तर तिथेही रोमॅन्टिक गाणं चालू होतं. तसा त्याने टी व्हीच बंद करून टाकला. तो टी व्हीच पाहायला नको म्हणत तिच्याकडे एकदा पाहिले तर ती एकदम शांत बसलेली. त्याच्याकडे पाहत पण नव्हती. एक मिनिट मोठा वाटत होता. तो तसाच बेडवर पडला, पण तिला त्याच्यासमोर अवघडल्यासारखे झालेले. त्यात मगाचा टी व्हीचा घडलेला प्रसंग. यार, बाहेर होतो तेच बरं होतं. निदान गप्पा होत होत्या, हसणं होत होतं, एन्जॉय होत होता. आता कसली भयान शांतता मनाला विचलित करत होती. आत्ता जर असं तर रात्री. बापरे, त्याच्या तोंडून नकळत बाहेर पडलं आणि तो उठून बसला. काय झालं? तिने विचारले. काही नाही, तू बोल ना काहीतरी. तुला आराम करायचा होता ना, झोप की मग, सायली म्हणाली. हो, पण आत्ता झोपलो तर मग रात्री झोपायचं काय? हो, तेही आहेच. तिलाही काही वेगळंच वाटत होते. हे असं का फील होते मला? कसली तरी भीती वाटते. याचीच सोबत मगाशी मी एन्जॉय करत होते आणि आत्ता? सायली, हां, तू पण पड ना जरा, म्हणजे मीही पडतो, सागर म्हणाला. अरे तू पड, मी आहे. प्लीज, मी नाही काही करणार, प्रॉमिस. अरे तसं काही नाही, प्लीज ग. ओके. तिने तिचे लांब केस बांधले आणि त्याच्यासमोर बेडवर घाबरतच पडली. त्यानंतर तोही पडला. रूमच्या छताकडे तोंड करून ते दोघे पडले आणि काहीच वेळात तिचीही झोप लागली. झोपलेल्या तिचा निरागस चेहरा तो एका अंगावर होऊन बराच वेळ पाहत होता. नंतर कधीतरी तोही झोपला. सायलीला जेव्हा जाग आली तेव्हा घड्याळात 5 वाजले होते. बापरे, एवढा वेळ झोप लागली. तो साईडला अजूनही झोपलेला, तेही उशीजवळ घेऊन. ती उठली आणि फ्रेश झाली. कॉफी किंवा चहा हवा होता, पण त्याला उठवायचं कसं विचार करतच त्याला हळूच हलवलं. सागर, उठतोस का? 5 वाजले. अरे बापरे, काय सांगतेस? अरे यार, सनसेट पॉईंट पाहायला जायचे होते. ओके, ठीक आहे ना, उद्या जाऊ. पण प्लीज आत्ता कॉफी मागवतोस? मी आलोच फ्रेश होऊन. कॉफी ऑर्डर केली की 5-10 मिनिटातच हजर झाली. ती घेता घेताच सायली म्हणाली, आपण बाहेर फिरायला जाऊयात का? म्हणजे इथेच सकाळी जाताना मार्केट दिसलं मला. आणि चालत जाऊ ना प्लीज.
ओके, मला काही प्रॉब्लेम नाही. सायली स्वतःहून बोलू लागली. हे त्यालाही बरं वाटत होतं. ती आवरून कपडे चेंज करून आली. तिने पंजाबी ड्रेस घातलेला, त्यावर मोकळे सोडलेले केस आणि छोटी बिंदी. त्याची नजर जाताच, बहुतेक मला मारायचाच इरादा आहे का हिचा? आधीच कसाबसा सावरतोय स्वतःला, तो मनातच म्हणत होता. निघायचं का? तिने विचारले. हो म्हणत तो उठला आणि निघू लागला. अरे तू असाच येणार आहेस? असाच म्हणजे चेंज नाही का करणार? ओके, आलोच, असं म्हणत तो गेला आणि ती त्याचा वेट करत बसली. माझ्याकडे पाहिलं पण नाही. ती दोघं आवरून बाहेर आले तेव्हा 7 वाजले होते. पाहतात तर मार्केट छान गजबजलेलं. कपडे, पर्स, चप्पल आणि बऱ्याच प्रकारच्या गोष्टी. तिला फक्त एखादी गोष्ट आवडायला अवकाश, ती त्याला ओढतच न्यायची. पण हो हो म्हणता त्यांनी सगळं मार्केट पालथं घातलं आणि सागरच्या हातात बॅगाच बॅगा. सायली, आता जाऊयात का यार? थकलो मी. हो अरे, झालंच. नाही पण मला एक सांग, हे आपल्या घरी एवढं नेणार आहे कसं आपण? आपल्या बॅगेतून. ती हसत होती आणि त्याने नुसती मान हलवली. त्याने घड्याळ पाहिले तर घड्याळात 9 वाजलेले. अरे बापरे, काय झालं? अगं किती वाजलेत बघ. 9 झालेत. भूक ही नाही लागली का तुला? अगं याचा अर्थ गेले 2 तास फिरतोय आपण. हो का? त्यात काय एवढं? हे तर काहीच नाही. समीक्षा आणि मी दिवाळीत दिवसभर शॉपिंग करत फिरायचो. हो ना, पण आत्ता दिवाळी नाही आहे. बरं चल, आता तरी जाऊया का रूमवर? हो आता चाललोय ना. एवढं शॉपिंग आणि चालणं झालेलं की जेवण झाले की सागर लगेच झोपून जातो. तो झोपला तरी ती अजूनही जागीच होती. तो इतका चांगला वागत होता. तिला त्याचा आता रिस्पेक्ट वाटू लागलेला आणि त्याच्याबद्दल प्रेमही. तसं तर ते आधीपासूनच वाटत होतं, पण आत्ता जरा जास्तच वाटत होतं. तिला फक्त खात्री करायची होती, जी तिला हळूहळू होत होती. तिला जरा उशिराच झोप लागली. दुसऱ्या दिवशी तिला उशिरा झोपल्याने उशिरा जाग आली. तो लवकर उठला आणि पाहतो तर ती अजूनही झोपलेली. ती झोपेतही स्माईल करत होती. तिला प्रेमाने दुरूनच पाहत होता. ती उठेपर्यंत त्याने स्वतःच आवरून घेतले, तरी ही झोपलेलीच. सायली, अगं आज उठणार आहेस का? बघ किती वाजले. असं म्हणताच ती उठून बसली. ओह सॉरी, ही बघ कॉफी पण आली आहे. हो मी आलेच, म्हणत ती फ्रेश व्हायला गेली. तो खिडकीतून बाहेर पाहत कॉफी घेत होता. काही वेळाने ती बाहेर आली. सायली, तू आवरून घे, तोपर्यंत मी फिरून येतो. आल्यावर मग इथलं एक मंदिर आहे, तिकडे जाऊ. ओके. तो बाहेर जाताच तिने कॉफी पिऊन घेतली. भरभर आवरून तयार होत. आज लव्हेंडर कलरची साडी नेसली. मोकळे सोडलेले केस एका साईडला घेतले होते आणि कपाळावर बिंदी, गळ्यात घातलेले मंगळसूत्र, त्याने तर तिचं सौंदर्य आणखी खुलून आलेलं. आवरून होताच त्याला कॉल लावला, पण तो लागत नव्हता. नाईलाजाने त्याची वाट पाहत बसली. काहीच वेळात तो आला. तिला पाहताच त्याला 2 मिनिटं सुचलेच नाही. तिचं लक्ष नव्हतं तो आलेला आणि तिचे लक्ष जाताच ती त्याच्याकडे आली. किती वेळ रे? मी फोन केला तर फोनही लागत नव्हता. सॉरी अगं, इथे रेंज नाही ना. बरं मी आता आलोय ना, चल निघूयात. तो स्वतःला सावरत जसं काही झालं नाही अशा आविर्भावात म्हणाला. थांब, मी माझी पर्स घेते. मी कशी वाटते? तो काही बोलेना म्हटल्यावर तिनेच विचारलं. छान. तिच्याकडे न पाहताच त्याने उत्तर दिलं. हे पाहून तिला जरा वाईटच वाटलं, पण हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं. त्या दिवशी मंदिर, त्यानंतर एलिफंट पॉईंट, लॉडविक पॉईंट आणि सनसेट पॉईंट, बरेचसे पॉईंट पाहण्यात
त्यांनी पूर्ण दिवस घालवला. फोटोसुद्धा बरेच काढले होते आणि त्यांच्या रिसॉर्टवर आले तेव्हा 5 वाजले होते. एक विचारू, सागर म्हणाला. हा बोल ना. आपल्याच रिसॉर्टमध्ये एक नाईट क्लब पण आहे, तर आज जाऊया? तुला काही हरकत नाही ना? नो, मला काय प्रॉब्लेम असणार आहे. ती फोनमधील काढलेले फोटो पाहत बोलत होती. हा बघ ना, किती भारी फोटो आलाय ना सागर. ती त्याला फोटो दाखवत एकदम त्याला चिकटून बसली. त्याला तिचं अचानक असं जवळ येऊन बसण्याने मनात हालचाल झाली. ती आणखी काही फोटो दाखवत होती, तेही त्याच्या खांद्यावर कोपरा ठेवून. पण त्याचं लक्ष लागतच नव्हतं. तो फक्त म्हणत होता. काही वेळाने उठून ती बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली आणि कॉफी आली. सायली, कॉफी आली आहे ग. हो आलेच. फेसवॉश फारच उंचावर ठेवलेला, काही तिच्या हाताला येत नव्हता. वर का ठेवला यांनी? त्याला बोलवावं का? जाऊ दे, फक्त पाणीच मारते तोंडावर म्हणत तिने पाणी मारले. तिला एवढा का वेळ लागतोय? कॉफी गार व्हायची म्हणून तो तिला पाहायला जाणार आणि तीही नेमकी बाहेर आली आणि अचानक समोरून तो आलेला त्याला धडकली. ओले पाय असल्याने घसरली ते त्याच्या अंगावर आणि ते दोघंही बेडवर. दोघांची नजरानजर झाली आणि सावरून घ्यायला म्हणून ती सॉरी म्हणून उठू लागली, तर मंगळसूत्र अडकलेले त्याच्या शर्टच्या बटनमध्ये. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता. बघ ते पण काय म्हणते, असं मनाशी म्हणत त्याने ते सोडवले. ती उठली आणि कॉफी घेऊन बाहेर गॅलरीमध्ये जाऊन बसली. नाही म्हटलं तरी तिचे हृदय चोरी होऊ लागलेलं. रात्री नाईट क्लबमध्ये जायचं म्हणून तिने पुन्हा नी लेंथ टॉप घातलेला. ती आजही नेहमीप्रमाणे छान दिसत होती. त्याच्यासाठी रोज ती समोर असून दूर राहणं अवघड झालेलं. आत्ताही ती आरशासमोर तयार होत होती आणि त्याला त्या एका क्षणाला राहावलं नाही. तो तिच्याजवळ गेला आणि तिला मिठी मारली. त्याने अचानक काही केल्याने ती पण बावरली. पण दुसऱ्या क्षणाला तिचं त्या दिवशीचं बोलणं आठवलं. तुला कारणच लागतं चान्स मारायला. तसा तो तिच्यापासून दूर झाला. आय एम रिअली सॉरी, मी विसरलो. पुन्हा म्हणशील चान्स मारतोय. तू ये, मी खाली वाट पाहतोय, असं म्हणत तो निघूनही गेला. आता मी याला काहीतरी म्हटलं का? मी असं बोलले पण किती हट झालाय तो. बापरे, माझं चुकलंच. ती खाली आली. तो तिथेच फिरत होता. ती येताच, चल ग, किती उशीर होतोय. सागर थांब ना. आय एम सॉरी, मी त्या दिवशी असं बोलायला नको होतं. माझं चुकलंच. जाऊ दे ग ते, आणि माझं चुकलं होतं. तू का सॉरी म्हणतेस? तू चल माझी आई, उशीर होतोय. सागर तिचं काहीच ऐकून घेत नाही हे पाहून तिला खूपच हर्ट फील होऊ लागलं. पण तो ती गोष्ट सोडून सगळं बोलत होता. ते जेवायला आले, पण तिचं जेवणावर लक्षच नव्हतं. मनातून हर्ट फील करणारी ती त्याच्या नजरेतूनही सुटली नव्हती. पण तो मनातून खुश होत होता की ती बदलते. पण त्याने तिला तसं अजिबात दाखवून दिलं नाही.